धुळ्यासह राज्यामध्ये थंडीचा कडाका कायम आहे। काल 6.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती। तापमानाचा पारा हा घसरतच चाललाय। धुळ्यातील नागरिकांनी या गुलाबी थंडीत देखील व्यायामाला महत्त्व दिल्याचे दिसून आले। या कडाक्याच्या थंडीत देखील ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी आरोग्याकडे लक्ष देत या थंडीचा अनुभव घेतला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। धुळ्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका हा कायम आहे, पाहायला मिळत आहे। काल जवळपास तापमानामध्ये जर नोंद पाहायला गेली तर 6.2 अशी तापमानाची नोंद करण्यात आलेली होती। एकूणच काय या थंडीच्या लाटेचा जवळपास खरीपच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना फटका बसला होता, परंतु येत्या या रब्बीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असं म्हटलं जात आहे। आणि एकूणच काय की शहरामधील जे काही नागरिक आहेत थंडीचा जो काय आनंद घेत आहेत, पाठीमागे पाहू शकता की ज्या पद्धतीने थंडीच्या दिवसांमध्ये व्यायामाला महत्त्व दिलं जात असतं, या ठिकाणी अनेक नागरिक या ठिकाणी व्यायाम करत असतात। थंडी अत्यंत चांगल्या प्रकारे पडलेली आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होतोय, कारण की आम्ही नियमित व्यायाम करतो आणि थंडीचा आस्वाद आम्ही या ठिकाणी घेतोय। निश्चितच याच थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची आरोग्याची काळजी घेतली गेली पाहिजे असं नागरिकांचं मत आहे। येत्या काळात थंडीचा जोर वाढेल असं हवामान विभागाच्या वतीनं अंदाज वर्तवण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन धनश्रीसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।